नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने 2017 पासून 10 हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून यशाचा 100% निकाल लावत प्रत्यारोपण प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. एका विशेष कार्यक्रमात हृदय प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांपैकी 5 रुग्णांचा सत्कार करण्यात आला. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील हृदय व फुफ्फुसांचे प्रत्यारोपणाचे शल्यविशारद आणि CVTS चे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर संजीव जाधव यांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. या प्रसंगी डॉक्टर जाधव म्हणाले, हृदय प्रत्यारोपणामुळे हृदयविकारांच्या शेवटच्या टप्प्यातील व्यक्तींना पुन्हा एकदा नवी संधी मिळते. आम्ही केलेले हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया म्हणजे नवीन बायकेहोल तंत्र होते, ज्यामध्ये रोगग्रस्त किंवा निकामी झालेले हृदय काढून टाकले जाते आणि त्याच्या जागी निरोगी दात्याने दिलेले हृदय बसवले जाते. ते म्हणाले, अवयव दान म्हणजे जीव वाचवणारी प्रक्रिया आहे आणि याद्वारे हृदयविकारांच्या रुग्णांना आयुष्य जगण्याची एक नवी संधी दिली जाते. हीच खरी मानवता आहे. या रुग्णांमध्ये यशस्वी हृदय प्रत्यारोपण झाले आणि त्यांना नवीन जीवन मिळाले, म्हणून आम्हाला आशा आहे की याद्वारे अवयवदानाच्या अतिशय महत्त्वाच्या गरजेबद्दल जागरूकता वाढेल आणि अधिक लोकांना अवयव दान करण्याची प्रेरणा मिळेल. डॉक्टर संजीव जाधव आणि मी अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई इथे कार्डिओथोरॅसिक सर्जन आणि डिरेक्टर ऑफ हार्ट लंग ट्रान्सप्लांट म्हणून कार्यरत आहे. आणि आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये 10 हार्ट ट्रान्सप्लांट केलेले आहेत. 10च्या 10 सक्सेसफुल आहेत. मी स्वतः आत्तापर्यंत 72 हार्ट लंग ट्रान्सप्लांट केले आहेत आणि ते 2 भारतातली पहिली गर्भाशय ट्रान्सप्लांट केले आहेत आणि मला जवळजवळ 7,000 हार्ट लंग सर्जरीचा अनुभव आहे आणि आम्ही जवळजवळ 150 किडनी ट्रान्सप्लांट पण केली आहेत. तर जगामध्ये एकमेव सर्जन आहे ज्याच्यामध्ये हार्ट लंग किडनी आणि युटरस ट्रान्सप्लांट केलं आहे असं. तर आमच्याकडे जे हार्ट लंग ट्रान्सप्लांट प्रोग्राम आम्ही राबवतो आहे, तर ह्याच्यामध्ये पेशंटला फायनान्शियल हेल्प होईल याचीसुद्धा आम्ही सोय करून ठेवलेली आहे. तर बरेच पेशंट्स असं विचार करतात की अरे खूप खर्चिक आहे. तर हे खरंच खर्चिक काम आहे हार्ट लंग ट्रान्सप्लांट, पण ह्याला मदत मिळू शकते. तर हे सुद्धा पेशंटनी, आणि आमच्याकडे खूप डेडिकेटेड टीम आहे. एक्सपिरियन्स अनॅस्थेटिस्ट आहेत. डॉक्टर सौरभ आमच्या इथं शेजारीच आहेत. डॉक्टर सौरभ तिवारी कार्डियक अनॅस्थेटिस्ट आहेत आणि एक्सपिरियन्स इंटेन्सिव्हिस्ट आहेत. तर आणि महाराष्ट्रात ही सोय उपलब्ध आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपल्याला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही. पहिली केस अवयवदानाकरता तुम्ही मगाशी आवाहन केलं की खूप डोनर कमी पडतात, काय प्रमाण आहे सध्या त्याचं आणि काय? अतिशय चांगला प्रश्न आहे. तर ह्या प्रेस कॉन्फरन्सचा उद्देशच तो आहे की ऑर्गन डोनेशन समाजामध्ये ती जी हे आहे ती पसरली पाहिजे, बाब पसरली पाहिजे. आणि ऑर्गन वेस्ट जाळण्यापेक्षा किंवा जमिनीत पुरण्यापेक्षा ते जर डोनेट केलं तर आज आपल्यासमोर 4 उदाहरणं आहेत. बरेच पेशंट्स आले नाहीत काही कारणास्तव, दूर डिस्टन्समुळे, पण 4 तुमच्यासमोर आहेत की ज्यांना आज जीवनदान मिळालं आहे ऑर्गन डोनेशनने. तर हे अत्यंत चांगलं काम आहे आणि त्याचा समाजाला प्रचंड फायदा होतो आहे. ऑर्गन डोनेशन कोण करू शकतं आणि कसं त्याचं आता वेटिंगला किती त्याआधी सांगून पुढे? आत्ता आमच्याकडे साधारणतः 20 ते 25 लोक ट्रान्सप्लांटसाठी वेटिंगला आहेत आणि 4 ते 5 लंग ट्रान्सप्लांटसाठी वेटिंग. भारतामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे की जे अजून रजिस्टर पण झालेले नाहीत आणि त्यांचं मेन हे एज ग्रुप हे तरुण लोकच आहेत. तर तरुण माणसाचे डेथ होणं ही प्रोडक्टिव्हिटीच्या दृष्टीने पण कमी आहे. त्याच्याने भारताची प्रोडक्टिव्हिटी पण कमी होते. तर ब्रेन डेड पेशंटमधनंच हार्ट आणि लंग मिळू शकतं आणि नातेवाईक हा शेवटचा निर्णय घेतात की आपण ऑर्गन डोनेट करायचं आहे का नाही. पण ती गोष्ट समाजापर्यंत पसरणं ऑर्गन डोनेशनचा हा मेन उद्देश आहे. हा पण ब्रेन डेड होणं हा खूप म्हणजे कधीतरी होणारा आजार नाही. ब्रेन डेड होणं हा खूप कॉमन आहे ॲक्च्युली. रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स होत आहेत इतके प्रचंड, त्याच्याने लोक ब्रेन डेड होतात. ब्रेनमध्ये ब्लिडिंग होतं, स्ट्रोक होतो.
काही कारणास्तव मेंदूला इजा होते, त्याच्याने ब्रेन डेड होण्याचं प्रमाण प्रचंड आहे, पण ते ऑर्गन डोनेशनमध्ये कन्वर्ट होत नाही. हा मेन इश्यू आहे ऑर्गन न मिळण्याचा.